अंगणवाडी सेविका मदतनीसांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। राज्यभरातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी मानधन वेतनाबाबत 4 डिसेंबर पासून बेमुदत संपावर गेले आहेत। मात्र अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मागण्यांकडे शासनाने अजूनही कोणताच निर्णय घेतलेला नाही। अंगणवाडी सेविकांनी मदतनीसांनी केलेल्या मागणीकडे शासनाचं दुर्लक्ष केल्याच्या निषेधात आज पुन्हा अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शनं करण्यात आली। अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या प्रलंबित मागणीसाठी आजपासून पुन्हा राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। राज्यातील 2 लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या लढ्यात सहभागी होणार आहेत। 3 महिन्याच्या आधी 52 दिवसाचा संप आम्ही पुकारला होतो। त्या संपामध्ये शासनाने आम्हाला आश्वासन दिलं अंगणवाडी सेविकांना की ग्रॅज्युएटी पेन्शन आणि मानधन देतो म्हणून। अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही आहे। आणि आता नवीन असं काढलंय की बहीण लाडकीचं जे काम आहे ते काम अंगणवाडी सेविकांच्यावर लादलेलं आहे आणि रोज एक म्हणजे त्याचं फॉर्मॅट बदल करतात किंवा रात्रपाळी अंगणवाडी सेविकांना करायला लावतात। ही कामं लादून मला वाटतं एकीकडं लाडकी बहीण योजना राबवत असताना अंगणवाडी सेविका काय तुमची सावत्र बहीण आहे काय? वारंवार रस्त्यावर उतरून सुद्धा मुंबईत आझाद मैदानावर वारंवार निदर्शनं करून सुद्धा अंगणवाडी सेविकांच्यावर तुम्हाला दया येत नाही। तुटपुंज मानधन देऊन त्यांच्याकडनं बरीच कामं तुम्ही करून घेता। शासकीय कुठलीही योजना आली की अंगणवाडी सेविका आहे तिच्यावरती काम लादा आणि एकीकडे पटसंख्या कमी होते, मुलांचं शाळेत हजेरी कमी आहे, त्याच्याकडे शासनाचं लक्ष नाही। मुलं कुपोषित होत आहेत, एकडे त्या धान्यामध्ये साप सापडतात, उंदीर सापडतात, ह्याच्याकडे शासनाचं दुर्लक्ष आहे। आणि आता विधानसभेच्या निवडणूक आल्यावर लाडकी बहीणचं काम अंगणवाडी सेविकांच्यावर लादून हे मोठा अन्याय ह्या शासनाने केलेलं आहे। आणि हे काम अंगणवाडी सेविका जर ते होत नसेल सबमिट तर ते काम ते करणार नाहीत। आणि तुमचं आम्हाला एक विनंती हात जोडून 3 वेळा तुम्ही मिटिंगा बोलवला मंत्रालयात गेला 8 दिवसापूर्वी आणि एक सुद्धा मिटिंग तुम्ही सक्सेस केला नाही। पावसा हे आहे म्हणून कारण देऊन तुम्ही मिटिंगा रद्द केला। हा जो खेळखंडोबा तुम्ही चालवला अंगणवाडी सेविकांच्या सोबत आणि संघटनांच्या सोबत, हा खेळखंडोबा तुम्ही लवकरच थांबावा। आणि येणाऱ्या जे विधानसभेच्या निवडणूक आहे त्यावेळेस तुम्ही जे लाडकी बहीण योजना राबवलाय त्यावेळेस सावत्र बहीण तुम्ही अंगणवाडी सेविकांना समजताय तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत। आणि पुढच्या काळात तीव्र स्वरूपाचं आंदोलन अंगणवाडी पूर्ण महाराष्ट्रातल्या 2,10,000 अंगणवाडी सेविका मदतनीस रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत। या दरम्यान मोर्चा, जेल भरो धरणं, आमरण उपोषण, रास्ता रोको अशी विविध आंदोलनं राज्यात ठिकठिकाणी केली जाणार आहेत। यानंतरही शासनानं मागण्या मान्य न केल्यास अंगणवाडी सेविका आणि मदतनीस नाईलाजास्तव बेमुदत संपावर जातील असा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी अप्पा पाटील, अर्चना पाटील, विद्या कांबळे, अनिता माने, कुंदा बडबडे तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होते। कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर। नमस्कार, मी अभिजित चव्हाण। सर्व प्रेक्षकांनी माझा महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।